महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. सज्जन हो, आज आपणाला पैशांचे झाड हा विषय सांगणार आहे. आपकी कमाई आणि बाप की कमाई याच्यात फार फरक असतो. आपकी कमाई, आपण जे कमवलेलं आहे ते फार फार महत्त्वाचं असतं. आपल्या घामातून जे आपण तयार करतो ना, कष्टाची भाकरी, ती फार चवदार लागते बाबांनो. एक दृष्टांत पाहूया. एक गरीब ब्राह्मण होता. भिक्षुकी करून आपला उदरनिर्वाह तो करत असायचा. कर्म हा जो योग आहे त्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास. कर्म केल्याशिवाय म्हणजे काम केल्याशिवाय अन्नसुद्धा भक्षण करायचं नाही असा त्याचा नियम. आणि जर का एका दिवशी ते काम मिळालं नाही भिक्षुकीचं, तर त्या दिवशी उपवासी राहायचं. इतका तो निष्ठावंत कर्मयोगी होता. तेव्हा त्या ब्राह्मणाला एकुलती एक मुलगी आणि होता होता ती उपवर झाली आणि तिच्या लग्नाची चिंता त्याला निर्माण झाली. मुलीचं लग्न करायचं म्हणजे पालकाला अतिशय कठीण गोष्ट. या आत्ताच्या यापेक्षा मागच्या काळामध्ये इतकी भयंकर ती गोष्ट आहे की काही लोकांना दागदागिने विकावे लागले, काहींना जमिनी विकाव्या लागल्या, काहींना काय काय विकावं लागले. पण हुंडा घेतल्याशिवाय आणि मुलीचं लग्न थाटामाटात करून द्यायचं आणि मुलीचा सगळा संसार त्याला द्यायचा. मग तो टी व्ही असेल, फ्रीज असेल, सगळं पलंग असेल, सगळं त्या हुंडा तर द्यायचा. आत्ता तर फोर व्हीलरसुद्धा मागतायत आणि ते द्यावी लागते, नाही तर मुलगी स्वीकारत नाहीत. अशा प्रकारचा भयानक प्रकार होत असताना सरकारला कायदा करावा लागला त्याच्यावर. हुंडा घेणे, हुंडा देणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण आत्तापर्यंत एकालाही त्या कायद्याखाली शिक्षा झालेली नाही. सर्रास हुंडा घेतात आणि सर्रास हुंडा द्यावा लागतो. ते काय आनंदाने देतात असं नाही आहे. पण हा प्रकार आजही चालू आहे. फार तर हुंडा शब्द गेला असेल. वरदक्षिणा म्हणजे वराला दक्षिणा द्यायची. जणू का हा ब्राह्मण आहे किंवा फार विद्वान माणूस आहे आणि त्याने कर्मकांडातले सगळे मंत्रतंत्र, सगळे सत्यनारायण, सगळे यज्ञ केलेले आहेत आणि मग त्याला दक्षिणा द्यायची. दक्षिणा शब्द वापरायचा आणि प्रत्यक्ष हुंडाच घ्यायचा. जरी शब्द बदलला तरी त्याचं साध्य किंवा क्रिया बदलत नाही. अशा प्रकारचा त्या ब्राह्मणाला त्या मुलीकडे पाहून चिंता निर्माण झाली. आता हिचं लग्न करायचं म्हणजे पैसे खर्च. त्यावेळचा काळ स्वस्ताईचा होता, तरी पण थोडेफार पैसे खर्च करावेच लागायचा. पैशाला बऱ्याच काय वस्तू मिळायचं. 1 पैसा, नंतर 2 पैसे, 3 पैसे, 4 पैसे म्हणजे 1 आना. त्या 1 आण्याच्या काळामध्ये आम्ही पण होतो. एक मोठा डब्बू पैसा असायचा आणि दुसरा 1 पैसा असायचा. त्याला मध्ये छिद्र असायचा, गोल असायचा आणि मध्ये छिद्र असायचं. म्हणजे 1 पैशाला 2 प्रकार होते पैशाचे, त्या नाण्याचे. आणि त्या 1 पैशालासुद्धा कितीतरी माल मिळायचा. 1 पैशाचे व्यवहार, 1 आण्याचा व्यवहार म्हणजे खूप मोठा झाला. आणि मग 16 आणे म्हणजे 1 रुपया. 1 रुपया म्हणजे आत्ताचे हजारो रुपये. इतका फरक आज आणि तेव्हा. पायली भर ज्वारी 1 पैशाला, असा तो काळ. आता पायलीही समजत नाही आणि पैसाही समजत नाही. आता रुपयाच्या पुढेच व्यवहारामध्ये व्यवहार चालतात. असं सांगत होतं असं की ब्राह्मणाला त्या मुलीच्या लग्नाची काळजी सतावू लागली. काय करावं. तेव्हा पत्नीने
एक मार्ग सांगितला. म्हणजे अहो, आपल्या नगरीचे राजे फार उदार आहेत आणि अशा कामाला ते सहकार्य करतात म्हणाले. त्यांनी अनेक सामाजिक विवाह लावून दिलेले आहेत आणि या कामामध्ये त्यांना फार रस आहे. तर तुम्ही जाऊन त्यांना विनंती करा, ते नक्कीच मदत करतील. ब्राह्मणाला तो विचार पटला पत्नीचा आणि तो गेला राजाकडे. राजेसाहेबाला नमस्कार केला. राजाने विचारलं, भूदेव, आगमनस्य कारणम किम, काय कारण आपल्या येण्याचं, काय प्रयोजन आहे? तुम्हाला राजे महाराज, एकुलती एक मुलगी आहे, लग्नाला आलेली आहे आणि त्या लग्न वगैरे जमलेलं आहे, पण लग्नाला जो थोडाफार खर्च करावा लागणार आहे, त्यांनी वरपक्षाने सांगितलं आहे तुम्हाला जे शक्य असेल तसं करून द्या, पण त्यालासुद्धा थोडेफार खर्च येणारच ना, अगदी कमीत कमी काय केलं तरी. तर जरा तेवढी मदत केली तर बरं होईल. राजा म्हणला, हो हो, काळजी करू नका. अहो, तुमची मुलगी काय, माझी मुलगी काय, तुम्ही चिंता अजिबात करू नका. आणि राजाने 10,000 रुपये द्यायला लागला. तेव्हा 10,000 रुपये हे घ्या म्हणाली आणि त्याच्यात बजेटमध्ये काम करून टाका. तो म्हणला, हे 10,000 रुपये मला नको. पुन्हा 10,000 रुपये द्यायला लागला. म्हणले हे पण नको आहेत. असं 2-3 वेळा झाल्यानंतर, काय राज्य तुम्हाला देऊ का म्हणाले, काय पाहिजे काय तुम्हाला? म्हणले मला पाहिजे ते कष्टाचे पैसे पाहिजे. मग ते थोडे असतील तरी चालेल. 10,000च्या ऐवजी 10 रुपये असतील ना तरी मी त्याच्यात भागेल. ते 10 लाखाचे आहेत असं समजेल, पण मला हे, कारण तुम्ही गादीवर बसलेला आहेत, ही बाप कमाई आहे तुमची, आप कमाई, स्वतःच्या घामाचे, स्वतःच्या कष्टाचे पैसे मला हवे आहेत. तेच मी माझ्या कर्मात वापरत असतो आणि मी तशा प्रकारचा चाहता आहे म्हणाले. तेव्हा तसं केलं तर बरं होईल. राजाला हा मुद्दा गंभीरतेने पटला की म्हणाले, काय भूदेव, धन्य आहे तुमचे म्हणाले, केवढा तुमचा कर्मावर निष्ठा आहे. म्हणले मी काम केल्याशिवाय जेवतसुद्धा नाही. एका दिवशी काम मिळालं नाही तर मी त्या दिवशी उपवास धरतो, कारण कर्मयोगाला मी महत्त्व देत असतो. कर्मयोग हा प्रधान योग आहे. तेव्हा राजा म्हणला, ठीक आहे, तुम्हाला मी उद्यापर्यंत तशी तरतूद करतो की माझ्या कष्टाचे पैसे तुम्हाला मी देतो. झालं. दुसऱ्या दिवशी राजा वेषांतर करून नगरीमध्ये फिरला. आपल्याला कुठे काम देते का, कोणी काम मिळेल का, आणि त्या घामाचे पैसे त्या ब्राह्मणाला आपण देऊन बघूया. दिवसभर फिरला. संध्याकाळ झाली, रात्र झाली, 10 वाजल्या. लोक आपापल्या ह्याच्यामध्ये सगळे झोपायला लागले, झोपे गेले. पण रात्री 10 वाजता एक घिसाडी आपले लोखंडाचे हत्यारं बनवत होता आणि त्या घणाने, लहान घन होता ते, आणि एक मोठा घन असतो तो दुसऱ्याने मारायचा असतो, आणि हा लहान घणाने लहान हत्यारं तो बनवित होता. कारण मोठे हत्यारं बनवायचे म्हणजे दुसरा एक माणूस घन मारायला लागत असतो. तेव्हा तो लोहार त्या हत्यारं बनवताना रात्रीसुद्धा काम करतोय पाहिलं राजाने. त्याचा घाम गळतो आहे आणि त्याने, ओ लोहार दादा, त्याने असं पाहिलं. काय हो काय? म्हणले मला काही काम मिळेल का आपल्याकडे? म्हणले काम? अरे माझ्याकडे काम म्हणजे म्हणाले, आता एक मोठी ऑर्डर आलेली आहे, पण ते मोठे हत्यारं बनवायचे आहेत आणि सकाळपर्यंत ते उद्या 10-11 वाजेपर्यंत त्याला द्यायचे आहेत. तर तुम्हाला मोठा घन वगैरे मारता येईल का? हो म्हणाले. आत्मविश्वास असल्यानंतर आणि करण्याची इच्छा असली काय माणसाला ते सगळं करता येतं, मी करील म्हणाले. म्हणले मग तुम्हाला मी काम देतो. हां, आणि हे काम सकाळपर्यंत तुम्ही पूर्ण करायचं, मी आहेच ते धरायला. तुम्ही मोठा घन आहे ना, तो मोठा मारायचा, त्या आयरणीवर हे धरायचं, तापलेल्या हत्यारं. आणि हा राजा, वेषांतर केला राजा, घन मारून सकाळपर्यंत काम त्याने पूर्ण केलं. लोहारालाही आनंद झाला. 100 रुपयाची ऑर्डर म्हणाले, बरं झालं, ह्याला आपले त्याला
10 रुपये त्यांनी देऊन टाकले त्या वेषांतर केलेल्या राजाला. त्याला माहीत नाही हा राजा आहे म्हणून, पण त्याने 10 रुपये त्याला दिले. राजा घरी गेला आणि तो ब्राह्मण येऊन त्या राजाला भेटला. राजाने सांगितलं, हे बघा भूदेव, हे 10 रुपये हे माझ्या घामाचे आहेत, कष्टाचे आहेत. लोहाराकडे मी रात्रभर यासाठी काम केलेलं आहे. माझासुद्धा घाम झाला म्हणाले. ते घन उचलताना आणि तो घन मारताना हो 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 म्हणाले, आत्ता बरोबर आहे. आत्ता मी हे 10 रुपयाचं चीज मला याचं मोल कळलेलं आहे आणि घामाचे पैसे आहे ते. तेव्हा ते आनंदाने स्वीकारले. याचा उपकार मी केव्हा कुठेतरी फेडीन म्हणाले, पण धन्यवाद, आभार मानले. आणि ते भूदेव ते 10 रुपये घेऊन घरी गेले. घरी गेल्यानंतर आनंदाने पत्नीला हाक मारले, अगं इकडे ये, हे बघ म्हणाले, राजे महाराजांनी 10 रुपये आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांनी स्वकष्टार्जित हे पैसे मिळवलेले आहेत, तेव्हा याचं मोल फार आहे. तेव्हा त्या पत्नी जरा महत्त्वाकांक्षी होती, लोभी होती. ते 10 रुपये हातात घेतले आणि राजा प्रसन्न झाले आणि 10 रुपये दिले. तिने असे जोरात फेकले अंगणामध्ये. हेट म्हणाले राजे आणि 10 रुपये. सज्जन हो, काय चमत्कार झाला की त्या 10 रुपयाचं अंगणामध्ये एक झाड तयार झालं, झाड उगवलं आणि त्याला सुवर्णमुद्रा लागल्या. सगळ्या डेरेदार झाड, सुवर्णाच्या मुद्रा, रत्नाची एखादी फांदी, वैडूर्य रत्न नावाचं मोलाचं त्याला एक फांदी आणि एखादी सोन्याची फांदी, अशा वेगवेगळ्या फांद्या आणि सगळं सोनं नाणं आणि सगळं ह्याने झाड बहरून गेलं, चमचम चमकायला लागलं. तर बाईने पाहिलं, गो बाई म्हणले झाड आणि हे सुवर्णमुद्रा. त्यावेळेला मुद्रेवर, सुवर्णाच्या मुद्रेवर व्यवहार होत असायचे. एक सुवर्णमुद्रा म्हणजे आता धरू आपण जसं डॉलरला असताना किंमत, तसे सुवर्णमुद्रेला 100 रुपये त्यावेळची तशी किंमत असेल. त्याप्रमाणे मग त्या बाईला आनंद झाला. तिने त्या झाडाच्या त्या सुवर्णमुद्रा काढल्या. मुलीचं लग्न थाटामाटात झालं आणि संध्याकाळच्या वेळेला ती बातमी सगळ्या गावावर पसरली. 5-6चा वेळ, संध्याकाळचा वेळ होत होता आणि गावभर बातमी. अहो ते भूदेव, ते सुदेव ब्राह्मण आणि त्याच्या अंगणा म्हणाले, सोन्याचं झाड, पैशाचंच झाड उगवले म्हणाले. आणि सगळे पैसेच लागले झाडाला म्हणाले. पैशाचं झाड आणि असं कसं काय झालं? चमत्कार म्हणून सगळ्या गावचे लोक जमा झाले. पाहतात तर खरंच ना, त्याला काय रत्नाची फांदी, काय सोन्याचं झाड, काय सुवर्णमुद्रा, काय वेगवेगळे जे त्यावेळेला मौल्यवान वस्तू त्या सगळ्या झाडाला लागलेल्या होत्या, चिटकलेल्या होत्या, काढलं की ते निघायच्या. झालं. लोक सगळे जमले आणि आश्चर्यचकित झाले, पाहायला लागले. राजालाही ही गोष्ट कळल्यावर राजा पण तिथे आला. राजाने पाहिलं असं आणि भूदेवाने राजाकडे बघितलं आणि भूदेवाने राजाचे आभार मानले. म्हणजे राजेसाहेब धन्यवाद, माझ्या मुलीचं लग्न थाटात झालेलं आहे आणि आपली कृपा माझ्यावर झाली म्हणून मी हे काम करू शकलो. म्हणले हा काय प्रकार आहे? म्हणाले हा प्रकार. त्याने ते काम झाल्यानंतर, आपलं साध्य प्राप्त झाल्यानंतर मग तो विषय ठेवू नये. त्याने ते झाड उपटलं. उपटल्यानंतर बरोबर 10 रुपयेच ते त्याचे राहिले आणि ते 10 रुपये त्याच्या हातात आले. झाड गुप्त झालं आणि हे तुमचे 10 रुपये परत घ्या म्हणाले. राजा म्हणला नाही, हे माझे 10 रुपये, त्याचंच झाड होतं म्हणाले. हे ते तुमच्या कष्टाचं फळ होतं आणि ते कष्ट मला आवडतात, कर्मयोग म्हणून भगवंताने हा चमत्कार केला म्हणले. आणि या चमत्कारामुळे माझे सगळे संकट दूर झाले. माझ्यावर जे मुलीच्या विवाहाचं संकट होतं ते तर गेलंच गेलं आणि आता संकट गेल्यानंतर माझा कर्मयोग माझ्याबरोबर आहे ना, त्यावर मी जगू शकतो. त्यामुळे आता लोभ असा निर्माण होईल असं मला काही नको म्हणून ते झाड आता गेलं. पण हे 10 रुपये आपण जर परत घेतले तर बरं होईल. राजा घ्यायला तयार नाही आणि हा आग्रह करायला लागला. तेवढ्यात त्या बायकोने ते त्याच्या हातात निसकून घेतले. म्हणले राहू द्या, केव्हा तरी आपल्याला लागतील म्हणाले. सांगायचा मुद्दा असा की उद्योगिनम पुरुषमुपैति लक्ष्मी. उद्योगी माणसाला लक्ष्मी वरते.
लक्ष्मी त्याच्या घरी पाणी वाहते, पाणी भरते. हां, कर्मण्यैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादयः भगवद्गीता सांगते. कर्माने संसिद्धी प्राप्त होते. तुलसीदास म्हणतात, कर्मप्रधान विश्वरची राखा, जो जस करे सो तस फल चाखा. कर्मप्रधान विश्वरची राखा, जो जस करे सो तस फल चाखा. हे कर्मप्रधान विश्व आहे. जो कर्म करतो त्याला तसंच चांगलं फळ मिळतं. आणि म्हणून कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कर्मयोगाला महत्त्व द्या. कर्मयोगाचा आश्रय घेऊनच आपली वाटचाल करा. नैष्कर्म्य योग ठराविक लोकांसाठी सांगितलेला आहे, पण सर्वांसाठी कर्मयोग आहे. आणि कर्मयोग हा किती महत्त्वाचा आहे त्यासाठी आपल्याला याचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि याला आपण शीर्षक दिलेलं आहे, पैशांचे झाड. म्हणजे आप कमाई, बाप कमाई नाही. बाप क्या कमाईवर बसलेले लोक चंगळवादी बनलेले आहेत. ते कुलदीपक म्हणजे दिवा तर लावायचा राहिला, पण असलेले दिवे घालवतील ते असे काय कुलदीपक जन्माला येतात काही. हा शब्द लक्षात ठेवा. तेव्हा तसं न करता कष्टाला महत्त्व द्या. असाच एक व्हिडिओ आपला मागे झालेला आहे, घर्मजानी कुसुमानी, मतंग ऋषीच्या आश्रमातला तो व्हिडिओ आहे. सर्व व्हिडिओ माझे चॅनलला सबस्क्राईब करून पहा. वेगवेगळे तत्त्वज्ञान याच्यामध्ये आहेत आणि सगळ्या योगांना महत्त्व दिलेलं आहे. सगळे अध्यात्माचे विषय आहेत, विनोद आहेत, सुभाषित आहेत, सुविचार आहेत. आपण ते मनमुराद ऐका, मन आणि कान तृप्त होतील. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.